ज्यांच्यामुळे ठाणे जिल्ह्यातील काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली ते दयानंद चोरगे मागील वर्षाच्या नोव्हेंबर 2025मध्ये त्यांनी काँग्रेस पार्टीचा राजीनामा दिलेला आहे, अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि तब्बल 7 महिने ते राजकीय कोणत्याही भूमिकेमध्ये असल्याचं दिसत नाही. मात्र त्यानंतर आता त्यांनी त्यांचे जे समर्थक आहेत त्यांच्या बैठका घेण्याचं सुरू केलेलं आहे आणि या माध्यमातून पुन्हा एकदा दयानंद चोरगे कोणती भूमिका घेणार या संदर्भामध्ये जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. दयानंद चोरगे यांनी राजीनामा का दिला या संदर्भामध्ये या अगोदर सुद्धा आपण अनेक व्हिडिओ केलेले आहेत. जिल्हा अध्यक्ष असताना सुद्धा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ झाल्यानंतर एका बाजूला जे राहुल गांधी आहेत काँग्रेसचे नेते ते सांगतात की जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत यांना आम्ही पॉवर देण्याचं काम करू, मात्र जिल्हा अध्यक्षांची पॉवर कमी करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये हर्षवर्धन सकपाळ आणि त्यांच्या जी काही प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांनी केला आणि त्याच्यामुळेच अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी कोणत्याही पद्धतीचा उमेदवार जाहीर करण्याचं काम किंवा उमेदवार देण्याचा अधिकार जिल्हाध्यक्षांना ठेवला नव्हता. अगदी जिल्हाध्यक्षांच्याकडे एबी फॉर्म येत असताना सुद्धा हर्षवर्धन सकपाळ यांनी एबी फॉर्म डायरेक्ट ब्लॉक अध्यक्षाला दिले होते. हे ब्लॉक अध्यक्ष सुरुवातीला शिंदे गटामध्ये गेले होते लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळी आणि ते पुन्हा काँग्रेसमध्ये आल्यानंतर केवळ तिकिटासाठी येतील आणि ते पुन्हा पक्ष सोडतील अशा पद्धतीचं भूमिका या ठिकाणी दयानंद चोरगे यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांना समजून सांगितली होती. मात्र असं असलं तरीसुद्धा कुठल्याही पद्धतीचं दयानंद चोरगे यांचं ऐकून न घेता त्यांना डावलण्याचं काम हर्षवर्धन सकपाळ यांच्या माध्यमातून झालं होतं आणि म्हणूनच कुठेतरी आपण आपल्या समर्थकांना किंवा ज्यांनी चांगल्या पद्धतीनं काँग्रेस पक्ष वाईट अवस्थेमध्ये सांभाळण्याचं काम केलेलं आहे त्यांना तिकीट आपण देऊ शकत नाही, उमेदवारी देऊ शकत नाही आणि यामुळे त्यांनी आपल्या पक्षाचा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मात्र आता त्यांनी त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात केलेली आहे. 2 दिवसापूर्वी शहापूर तालुक्यामध्ये त्यांच्या समर्थकांची बैठक झाली. या बैठकीला सुद्धा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. यानंतर संपूर्ण जे ठाणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये जे ब्लॉक आहेत किंवा तालुके आहेत या तालुक्यांच्या बैठका म्हणजे जशी मुरबाड असेल, कल्याण ग्रामीण असेल, भिवंडी असेल, अंबरनाथ, बदलापूर या सर्व ठिकाणी ते बैठका घेणार आहेत आणि या सगळ्या बैठका झाल्यानंतर भिवंडीमध्ये मोठ्या पद्धतीची बैठक घेऊन आपला निर्णय जाहीर करणार आहेत. या संदर्भामध्ये त्यांची समर्थकांची बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना किंवा पत्रकारांशी वार्तालाप करताना ते म्हणाले की कार्यकर्त्यांचे समर्थन हीच माझी ताकद आहे आणि कार्यकर्त्यांचं जर समाधान होणार नसेल तर मी कोणत्याही पक्षामध्ये जाणार नाही किंवा कार्यकर्त्यांनी जर जास्त आग्रह केला तर तसाही निर्णय घेण्यात येईल. मात्र कार्यकर्त्यांचं जर समाधान होणार नसेल, कार्यकर्त्यांची कामं होणार नसेल तर स्वतंत्रपणे जिल्हा स्तरावर राजकीय आघाडी करण्याचा सुतोवाच सुद्धा त्यांनी केलेला आहे. अर्थात या सगळ्या संदर्भामध्ये अधिकृत कोणती भूमिका घ्यायची या संदर्भामध्ये त्यांनी जाहीरपणे वाच्यता केली नाही. मात्र या सगळ्या बैठका झाल्यानंतर प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आणि त्यातून ते निर्णय जाहीर करणार असल्याचं त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. एक मात्र खरं आहे की पुन्हा एकदा दयानंद चोरगे आता कोणती भूमिका घेणार यावर चर्चा ठाणे जिल्ह्यामध्ये सुरू झाल्या आहेत.